नमस्ते मित्रांनो, मी विनायक मेटे उत्तर मंथनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, उत्तर मंथन डिस्कशन सिरीजमध्ये आजचा आपला टॉपिक आहे करप्शन किंवा भ्रष्टाचार. तर प्रश्न असा होता, कायदे संस्था आणि दक्षता यंत्रणा अस्तित्वात असतानाही सार्वजनिक प्रशासनामध्ये विविध स्वरूपातील भ्रष्टाचार अद्यापही टिकून आहे. ठीक आहे, या संदर्भात भ्रष्टाचाराशी संबंधित नैतिक समस्यांचे विश्लेषण करा आणि त्याचा प्रभावीपणे मुकाबला करण्यासाठी प्रणालीगत सुधारणा सुचवायच्या आहेत. इंट्रोडक्शनमध्ये हा कॉन्टेक्स्ट आपण लिहू शकतो, अद्याप टिकून का आहे. दुसरा मुद्दा, जी पहिली डिमांड आहे आपल्या उत्तराची, ती आहे नैतिक समस्यांचे विश्लेषण भ्रष्टाचाराच्या संबंधित, आणि सेकंड डिमांड आहे प्रभावीपणे मुकाबला करण्यासाठी प्रणालीगत सुधारणा सुचवायच्या आहेत. तर काल जसं आपण पॉईंट्स कसे जनरेट करायचे किंवा जे लिगल, इन्स्टिट्यूशनल, पॉलिटिकल हे जे कीवर्ड्स आहेत तर त्याचा वापर कसा करायचा, तीच मेथड आपण ह्याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. तर आता इंट्रोडक्शन करताना भरपूर अप्रोचेस आहेत. आता करप्शन म्हणजे काय, त्याचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत, हा मुद्दासुद्धा इंट्रोडक्शनमध्ये आपण लिहू शकतो. किंवा एखादा रिसेंट एक्झाम्पल करप्शन, महत्त्वाचं करप्शन, समजा ज्युडिशरीमध्ये आता रिसेंटली जस्टिस वर्मा जे होते दिल्ली हायकोर्टाचे, तर ते एक्झाम्पल आपण टाकू शकतो. किंवा करप्शन परसेप्शन इंडेक्स ही रिपोर्ट आली होती. पण एथिक्समध्ये मोस्टली ट्राय करा की एथिकल पर्स्पेक्टिव्हनी स्टार्ट करायचं. जसं की APJ अब्दुल कलाम. ठीक आहे, APJ अब्दुल कलाम यांनी लिहून ठेवलेलं आहे की भ्रष्टाचार हा नैतिक मूल्यांच्या अभावामुळं जास्ती वाढीस लागतो. ठीक आहे, आणि संस्था किंवा वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्स, कायदे वगैरे अस्तित्वात असून सुद्धा जर मानवामध्ये ह्युमन कॅरेक्टर जर करप्ट असेल तर करप्शन थांबवता येत नाही, असं त्यांनी मांडलं होतं. तर APJ अब्दुल कलामांचं एखादं कोट वगैरे असं तुम्ही लिहून इंट्रोडक्शन स्टार्ट करू शकता. तर हा झाला इंट्रोडक्शनचा मुद्दा. आता दुसरा मुद्दा जो होता, किंवा प्रश्नाची पहिली मागणी जी होती की करप्शन संबंधित समस्यांचे विश्लेषण करायचं होतं आपल्याला. ठीक आहे, आता ह्या मुद्द्यामध्ये पुन्हा कसं करायचं किंवा कोणते मुद्दे लिहायचे, जर मुद्दे जनरेट करायचा पुन्हा जर प्रश्न निर्माण झाला तर अशा वेळेस आपण एकतर पेस्टल अप्रोच वगैरे किंवा लिगल, इन्स्टिट्यूशनल, पॉलिटिकल वगैरे हे कीवर्ड्स आपण ह्यांचा वापर करतो. आता आपण आज बघूया की सिलेबसचे सब्जेक्ट्स जे आहेत त्यांचा आधार घेऊन आपल्याला मुद्दे जनरेट करता येतात का. तर इथे पहिला समजा हिस्ट्री, GS पेपर 1 मध्ये हिस्ट्री पहिला टॉपिक आहे. तर हिस्ट्रीमध्ये कौटिल्य. ठीक आहे, कौटिल्य सगळ्यांना माहिती आहेत, अर्थशास्त्र या पुस्तकाचे लेखक आहेत. तर कौटिल्य यांनी सप्तांग थेरी, त्यांच्या सप्तांग थेरीमध्ये लिहून ठेवलं होतं की कोशा किंवा पब्लिक फंड किंवा निधी हा राज्याच्या कार्यक्षमतेसाठी खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि लोकांच्या कल्याणासाठी. आणि जर जो कोश किंवा निधी जो आहे ह्याच्यामध्ये जर करप्शन आढळलं तर तो राज्याच्या कार्यक्षमतेवर आणि लोकांच्या कल्याणावरती त्याचा डायरेक्टली विपरीत परिणाम होऊ शकतो. तर हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्हमध्ये हा एक मुद्दा तुम्हाला, एथिकल इश्यू तुम्ही लिहू शकता. सेकंड, जेव्हा आपण सोसायटीकडे वळतो, ठीक आहे, सोसायटीमध्ये तर सोसायटीमध्ये जर करप्शन वगैरे जर समाजामध्ये आढळून आलं तर त्याचा डायरेक्टली परिणाम काय होतो, तर समजा ट्रायबल्स असतील किंवा दलित, वंचित घटक जे असतील तर त्यांच्यावरती डायरेक्टली परिणाम होतो. फॉर एक्झाम्पल, एखादं आदिवासींचं आपण उदाहरण जर घेतलं तर बऱ्याच वेळेस त्यांना जमिनीपासून विलगीकरण केलं जातं त्यांचं, किंवा लँड ॲलिनेशन झाल्यामुळं त्यांचं विस्थापन होतं, आणि प्लस एन्व्हायरमेंटल, तो मुद्दा पुढे बघूया. तर त्यांच्यावरती डायरेक्ट परिणाम होतो. ठीक आहे, त्यांचे उपजीविकेचे साधन नष्ट होऊन जातं. तर हा मुद्दा लिहू शकतो. आता पेपर 2 कडे ज्यावेळेस आपण वळतो त्यावेळेस पेपर 2 मध्ये पॉलिटी हा एक महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. तर पॉलिटीमध्ये करप्शन आढळलं तर त्याच्याशी महत्त्वाचा इश्यू कोणता आहे, क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स. ठीक आहे, नेक्स्ट आहे आपला सोशल जस्टिस. आता सोशल जस्टिसमध्ये आपण प्रिॲम्बलमध्ये सोशो इकॉनॉमिक पॉलिटिकल जस्टिस हे व्हॅल्यूज मेन्शन केलेले आहेत. ठीक आहे, जर करप्शन होत असेल तर डायरेक्टली त्याचा सोशल जस्टिसवरती निगेटिव्ह इम्पॅक्ट होत असतो. नेक्स्ट आहे गव्हर्नन्स. राईट, गव्हर्नन्समध्ये जर करप्शन हा मुद्दा गव्हर्नन्सशी जर आपण असोसिएट करायचं म्हटलं तर ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी, युटिलायझेशन ऑफ पब्लिक फंड्स, मिस युटिलायझेशन, अंडर युटिलायझेशन, तर हे मुद्दे इथे ह्याच्यामध्ये आपण नमूद करू शकतो. नेक्स्ट आहे आपला सब्जेक्ट इकॉनॉमी. इकॉनॉमी, जर भ्रष्टाचार आढळला तर इकॉनॉमिकल पर्स्पेक्टिव्ह, ह्याच्या पर्स्पेक्टिव्हने जर आपण विचार केला तर समाजामध्ये इनइक्वॅलिटी वाढते. ठीक आहे, इनइक्वॅलिटी वाढलं तर आपण ॲरिस्टॉटलचा जर त्याच्या थॉट्सचा जर विचार केला तर ॲरिस्टॉटलनी म्हटलं होतं की इनइक्वॅलिटी इज द मेजर कॉज ऑफ रिव्होल्युशन इन द सोसायटीज. सोसायटी पूर्णपणे अस्थिर होऊन जाते. तर इकॉनॉमी हा मुद्दा इथे आपण मांडू शकतो. आणि त्याच्यानंतर आहे एन्व्हायरमेंट. राईट, भ्रष्टाचार आणि एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन ह्याचा डायरेक्टली
किंवा परस्पर संबंध डायरेक्ट आहे, ठीक आहे. आणि लास्ट जो आपला मुद्दा आहे सब्जेक्ट तो आहे एथिक्स, ठीक आहे. मग एथिक्समध्ये तुम्ही डायरेक्टली इंटिग्रिटी, ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी, ऑनेस्टी हे कोणतेही व्हॅल्यूज तुम्ही डायरेक्टली ह्याच्याशी कनेक्ट करू शकता, ठीक आहे. तर हे एथिकल इश्यूज मेजर असोसिएटेड आहेत करप्शनशी. त्या ह्यातले महत्त्वाचे 4 ते 5 किंवा 6 मुद्दे तुम्ही जर उत्तरामध्ये लिहिलं तरी ते डिमांड्स फुलफिल होऊन जाईल. नाउ कमिंग टू दी सेकंड डिमांड ऑफ द क्वेश्चन अँड दॅट इज मेजर्स, राईट. आता आपल्याला उपाययोजना किंवा सुधारणा सुचवायच्या आहेत. तर आता काल जसं आपण अप्रोच लिगल, इन्स्टिट्यूशनल, पॉलिटिकल, सिस्टेमिक असेल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असेल, एथिकल, तर हे मेजर्स ह्या पर्स्पेक्टिव्हने आपल्याला ह्याच्यामध्ये नमूद करायचे आहेत. जर आपण लिगल पर्स्पेक्टिव्हचा विचार, लिगल हा जर डायमेन्शन विचार केला तर लिगलमध्ये बरेचसे ॲक्ट्स आहेत. तर ॲक्ट्सचं प्रॉपर इम्प्लिमेंटेशन होण्याची गरज आहे आणि त्याच्यामुळेच सोसायटीमध्ये किंवा डिटरन्स, करप्शन जर थांबवायचं असेल तर डिटरन्स क्रिएट करण्यासाठी कायद्यांची अंमलबजावणी हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा येतो. दुसरा लिगल, त्याच्यानंतर पॉलिटिकल, मग ह्याच्यामध्ये रिफॉर्म्स, इलेक्टोरल रिफॉर्म्स हा पण मुद्दा येतो. कारण इलेक्शन्स म्हणजे मदर ऑफ डेमोक्रेसी, मदर ऑफ रिफॉर्म्स इलेक्टोरल रिफॉर्म्सला म्हटलं जातं. तर जर इलेक्शन सिस्टममध्ये जर रिफॉर्म झाले इलेक्टोरल सिस्टममध्ये तर हे पॉलिटिक्स, क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स वगैरे हे मुद्दे कंट्रोल करण्यात मदत होऊ शकते. नेक्स्ट आहे इन्स्टिट्यूशनल. आता इन्स्टिट्यूशनलमध्ये महत्त्वाच्या संस्था कोणत्या आहेत? लोकपाल असतील, CVC, ED, CBI वगैरे, त्यांना ऑटोनॉमी देणं खूप महत्त्वाचं आहे जेणेकरून करप्शनसारखं बिहेवियर कंट्रोल करता येईल. लिगल, त्याच्यानंतर आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह. आता ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मुद्दा ज्यावेळेस आपण डिस्कस करतो तर त्याच्यामध्ये जे काही सिव्हिल सर्वंट्स असतील, नागरी सिव्हिल सर्वंट्स वगैरे असतील तर त्यांच्यामध्ये मूल्यांचं मूल्य इम्बाईब करणं खूप महत्त्वाचं असतं, रुजवणं खूप महत्त्वाचं असतं. तर लबासना वगैरे किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये जिथं ट्रेनिंग होतं सिव्हिल सर्वंट्सचं तर तिथं व्हॅल्यू एज्युकेशन किंवा मॉरल एज्युकेशन आणि व्हॅल्यूज इम्बाईब करणं खूप महत्त्वाचं, जसं की इंटिग्रिटी, ऑनेस्टी. तर हा मुद्दा इथे आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्हमध्ये डिस्कस करू शकतो. लास्ट आहे एथिकल. आता एथिकल डायमेन्शनमध्ये अब्दुल कलामांनी म्हटलं होतं जर समाजामध्ये महत्त्वाचे रिफॉर्म्स घडवून आणायचे असतील तर मुलांपासून सुरुवात करा. तर एथिकलमध्ये एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स त्याच्यामध्ये रिफॉर्म्स करून मुलांमध्ये व्हॅल्यूज जर चांगल्या पद्धतीने इम्बाईब करता आल्या तर समाजामध्ये ड्रास्टिकली एक चेंजेस घडवून आणता येऊ शकतात. मग ह्याच्यामध्ये फॅमिलीचा काय रोल आहे, सोसायटीचा रोल वगैरे हे मुद्दे आपण एथिकल डायमेन्शनमध्ये डिस्कस करू शकतो. आता लास्ट पार्ट जो आहे तो आपला कन्क्लुजन लिहिताना आपल्याला बऱ्याच गोष्टी वापरता येतील. समजा APJ अब्दुल कलाम यांचा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा कोट असेल किंवा गांधीजींचा एक कोट ह्या क्वेश्चनसाठी परफेक्टली सूट करतो. तो आहे नीड आणि ग्रीड. तर नीड आणि ग्रीड ह्याच्यामध्ये फरक करत गांधीजींनी कोट दिला होता, देर इज इनफ, द वर्ल्ड हॅज इनफ फॉर एव्हरीवन्स नीड बट नॉट फॉर एव्हरीवन्स ग्रीड. तर करप्शन वगैरे ह्याच्यामध्ये ग्रीड हा मुद्दा खूप महत्त्वाचा असतो कारण हेच महत्त्वाचं कारण आहे. तर हा कोट लिहून, महात्मा गांधीचा कोट लिहून तुम्ही उत्तर कन्क्लूड करू शकता आणि ते एक इफेक्टिव्ह कन्क्लुजन नक्कीच तयार करू शकतो आपण. आता ह्याचं जे मॉडल आन्सर आहे ते आपल्या ग्रुपवरती थोड्याच वेळात शेअर होईल. तर असंच स्टेप अपशी कनेक्टेड राहा. ऑल द व्हेरी बेस्ट.